नमस्कार मित्रांनो, प्रणाली रांगोली आर्ट ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। ह्या व्हिडिओमध्ये छान आपण 5 वेगवेगळ्या पद्धतीच्या रंगीबेरंगी कलरफुल रांगोली पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। ही पहिली रांगोली मी काढलेली आहे दिव्याची। तुम्ही इथे तुमच्या आवडीचे कलर देखील भरून घेऊ शकता। आपण फ्रीहँड रांगोली मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलेल्या होत्या, तर आता आपण रंगीबेरंगी कलरफुल रांगोली पाहून घेऊया। अशा रांगोली तुम्ही पाटाखाली किंवा पाटासमोर किंवा अंगणात देखील काढून घेऊ शकता। सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपल्याकडे पुरेसा वेळ नसतो, तर आपण अशा रांगोली नक्की ट्राय करा, जेणेकरून तुमचा सकाळचा वेळही वाचेल आणि रांगोली दिसायला सुंदरही दिसेल। आपण मागच्या व्हिडिओमध्ये टिपक्यांच्या रांगोली दिवाळीमध्ये काढता येईल अशा अपलोड केलेल्या आहेत, तर ज्यांनी कोणी पाहिलेल्या नसतील तर नक्की पाहून घ्या। हे पहा, मी इथे छान असा दिवा लावून घेतलेला आहे। तुमच्याकडे जर असे इन्स्ट्रुमेंट नसतील तर तुम्ही पट्टीच्या साहाय्याने देखील चौकोन काढून घेऊ शकता। यामध्ये मी छान असा श्री काढून घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीचे चिन्ह देखील काढून घेऊ शकता। आपण नेहमीच सकाळी रांगोली काढताना आदल्या दिवशी यूट्यूब चॅनलला किंवा गुगलमध्ये सर्च करून पाहत असतो की कुठली रांगोली काढायची, तर तुम्ही अशा रांगोली आत्ताच पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला सकाळचा वेळही वाचेल आणि काढायला इझी होईल। हे पहा, माझी दुसरी रांगोली पूर्ण झालेली आहे। आता पाहूया तिसरी रांगोलीकडे। तुम्ही इथे तुमच्या बांगडीच्या साहाय्याने देखील वर्तुळ काढून घेऊ शकता आणि छान असा फूल तयार करून घेऊ शकता। तुमच्याकडे जर पेन अवेलेबल नसेल, म्हणजेच रांगोळीचे पेन अवेलेबल नसेल, तर तुम्ही हाताने देखील काढून घेऊ शकता। मार्केटमध्ये रांगोळीचे पेन इझिली 10 ते 5 रुपयामध्ये मिळून जाते। व्हिडिओला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रांगोळ्या पाहायला मिळतील। वळूया आपण चौथ्या रांगोळीकडे, जे की मी इथे छान असा पान काढून घेतलेला आहे। तुमच्याकडे जर असे रंग अवेलेबल नसेल तर तुम्ही तुमच्या आवडीचे रंग देखील भरून घेऊ शकता। मात्र पांढरी रांगोळी म्हणजे सफेद रांगोळी ही नेहमीच असायला हवी। रांगोळी म्हटली तर पांढरा रंग हवाच। तुम्ही अशा रांगोळी एक वेळा जरी पाहिलीत तरी तुम्हाला लगेच समजून जाईल आणि काढायलाही लवकर येईल। माझी चौथी रांगोली सुद्धा पूर्ण झालेली आहे। वळूया 5व्या रांगोळीकडे।
व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ह्यामधली कुठली रांगोळी आवडलेली आहे ते. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.